नमस्कार रसिको. सद्गुरू क्रिएशन्स निर्मित मातीमधला वतन वारसा उपक्रमांतर्गत सादर करीत आहोत कार्यक्रम स्वरभास्कर. सूर, ताल आणि लयीचा एक अनोखा संगम ज्यांच्या गायन शैलीने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले असे गानसेन म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके भीमण्णा, ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांना समर्पित असा कार्यक्रम स्वरभास्कर. आपल्याला माहितच आहे की खडतर प्रवास हा कोणाला चुकला नाही किंवा चुकतही नाही. तसंच काहीसं सुरुवातीच्या काळात अण्णांच्या बाबतीतही घडलं. कौटुंबिक विरोध असून देखील फक्त आणि फक्त गायनाच्या तळमळीमुळे अवघ्या 11 वर्षी अण्णांना घर सोडावं लागलं. पावतसे महासंकटी निर्वाणी राम नाम वाणी, राम नाम वाणी उच्चारिता आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्तांची आकाजा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. गायन प्रवासाच्या सुरुवातीला इनायत खां यांचे शिष्य जन्नाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे, मग जालंधर येथील पंडित मंगतराम यांच्याकडे, तसेच ग्वाल्हेर येथील राजा भैया पूंछवाले व रामपूर येथील मुस्ताक हुसेन खां अशा कर्तबगार गुरूंचे मार्गदर्शन अण्णांना लाभले. त्यानंतर रामभाऊ कुंभळकर अर्थातच सवाई गंधर्व यांनी अण्णांना शिष्यत्व बहाल केले. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण, पायीची वहाण, पायीची वहाण, पायी बरी ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हा ऐसे ज्ञानियाचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. इसवी सन 1942 साली त्यांची पहिली संगीत मैफिल वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी पुण्यातील हिराबागेत झाली. तसंच सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली आणि त्यांची लोकप्रियता वाढली. सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा, राम आत्मा, राम का सम्मान करिए ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम जय राम. त्यांची वाढती लोकप्रियता आणि अनेक सांगीतिक मैफिलींसाठीची वाढती धडपड, त्यातूनच होणारे वारंवार असे विमान प्रवास, हे सर्व पाहूनच त्या काळी त्यांना पु ल देशपांडे यांनी गमतीने हवाई गंधर्व ही पदवी बहाल केली होती. सुवर्ण कमला परी नगरी, फुलून दरवळे निळा सागरी, त्या कमलांवर चंद्र निज करे, करीतो अभिषेका रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. तिच्या कीर्तीच्या सागर लहरी, तिच्या कीर्तीच्या
सागर लहरी नादविती डंका आ आ आ रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका. भीमसेन जोशींचे संतवाणी आणि अभंगवाणी हे मराठी अभंग गायनाने स्वरसात चढवलेले अल्बम खूप गाजले आणि अक्षरशः त्या अल्बम मधील अनेक रचनांचे हजारो कार्यक्रम झाले. त्यांच्या प्रभावी गायन शैलीने संतांचे अभंग घराघरात पोचले. इतकेच नव्हे तर त्यांनी भक्तीचा मळा फुलवला. पंडित भीमसेन जोशी असे भारतरत्न पुन्हा कोणी नाही. भारतीय शास्त्रीय संगीतातील खऱ्या अर्थाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी. कर्नाटक संगीताला हिंदुस्थानी संगीतातून लोकप्रियता देणारे संगीत रत्न पंडित भीमसेन जोशी. संगीतातील सामर्थ्य, आवाजातील भावनांचा आविष्कार, जीवनशैलीत नम्रता अधोरेखित करणारा स्वयंसिद्ध अधिकार, संगीतात अभ्यासपूर्ण खोली, व्यक्तित्वात साधेपणाला मुक्तद्वार, गळ्यातील तारुण्य त्यातील कोवळी कायम तजेलदार, उच्च प्रतीची आर्तता ज्यांच्या गाण्यात रसिकांनी कायम अनुभवली असे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुन्हा कोणी नाही, पुन्हा कोणी नाही. भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी अशा दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चिजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवित. त्यामुळेच त्यांचे गायन कर्नाटकी संगीतातील परंपरा असलेल्या दक्षिण भारतातही विशेषतः तरुण पिढीला लोकप्रिय झाले. भीमसेन रावांच्या बरोबर आमचा परिचय असा झाला की वसंतरावांच्याकडे मी गाणं शिकत होतो. त्यावेळेला एक गाणं त्यांनी वसंतरावांनी कंपोज केलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं पिक्चर मधलं, आणि ते भीमसेन जोशींनीच गावं असं त्यांची इच्छा होती. आणि रेकॉर्डिंग त्यांचं ठेवलं होतं राजकमल मध्ये, व्ही शांतारामच्या स्टुडिओमध्ये. त्यांना सकाळी यायचं होतं. त्या ठिकाणी त्यांना गाद्या लावल्या होत्या, 2 लोड होते, 2 तंबोरे होते, आणि आमचे गायक सगळे कोरस मी पण होतो त्याच्यामध्ये. जयवंत कुलकर्णी, प्रभाकर नागवेकर, जसवालजी, बाळ पंडित आणि तसेच असे अनेक लोक होते. आणि वसंतरावांनी पेटी घेतली आणि समोर बसले होते बैठक घालून. त्यांना गाणं ते शिकवलं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग जग, अंतर्बाह्य जग, आणि माना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हरी विठ्ठल हरी विठ्ठल, असं हे गाणं त्यांनी वसंतरावांनी त्यांना दाखवलं. लगेच त्यांनी पण सुंदर प्रकारे त्यांनी त्या हावभाव करून असं खड्या आवाजामध्ये एकदा घेतलं, 2दा घेतलं, आणि एकदा म्हटलं भीमसेन आणि कोरस पण म्हटला. आणि एवढं सुंदर झालं गाणं, तुम्हाला माहिती आहे. तिथून त्यांनी अंतर दाखवला देसाईंनी. आणि मग बरं चला 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 चला. त्या काळात तो 71ची गोष्ट सांगते तुम्हाला मी. रम्य ही स्वर्गावनी लंका असं गाणं त्या वसंतरावांनी केलं होतं खरंच. आणि ते गाणं एवढं झालं की अजूनचं गाणं ते आपल्याला नवीन वाटतंय. म्हणजे हे भीमसेन जोशींच्या आवाजाची देण जी होती आपल्याला मिळालेली, ती आम्हाला अजून जागवत आहे. भीमसेन जोशींसारखा माणूस म्हणून नाही, मी आताच सांगितलं, त्यांना मानाचा मुजरा. मातीमधला वतन वारसा उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या मानवंदनेतील शृंखलेत या स्वरभास्करास आमच्याकडून आदरांजली देत आहोत. धन्यवाद.